Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या आवाहनानंतर आता महाराष्ट्र सरकार पुन्हा एकदा ॲक्शन मोडवरती आलंय. पंतप्रधान मोदींनी देशवासियांना आवाहन केलेलं होतं, इंधन वाचवा, सार्वजनिक वाहनाने प्रवास करा, किमान वर्षभर सोनं खरेदी टाळा, ऑनलाईन बैठका घ्या किंवा एक प्रकारे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा. अशा अनेक प्रकारची आवाहनं पंतप्रधान मोदी यांनी करत ऊर्जा, पैसा, सोनं खरेदी किंवा एक प्रकारे बचत करण्याचा सल्ला हा देशवासियांना दिलेला होता. त्यामुळे आता हाच सल्ला विचारात घेता महाराष्ट्र सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रालयामध्ये एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये महत्त्वाचे 7 निर्णय घेण्यात आले, ज्याद्वारे आता महाराष्ट्र सरकार सुद्धा पैशांची आणि ऊर्जेची बचत करणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अमित साटम यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता, ज्याच्यामध्ये ते एका दौऱ्याला जात असताना 22 ते 25 वाहनं त्यांच्या ताफ्यामध्ये होते. त्यावरून विरोधकांनी त्यांच्यावरती टीका केलेली होती की जर पंतप्रधान मोदी हे देशवासियांना सल्ला देत असतील, आवाहन करत असतील, तर मग हा नियम नेत्यांना लागू होत नाही का, अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला होता. पण आता ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी याबद्दलचे काही महत्त्वाचे निर्णय घेतले, त्यावरून आता चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारने काय नेमके निर्णय घेतले आहेत, मोदींच्या आवाहनानंतर सरकार एक प्रकारे कोणते नियम महाराष्ट्रामध्ये लागू करू पाहत आहे, हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय घेतला आहे, तर मुख्यमंत्र्यांसोबतच सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या तात्काळ प्रभावाने निम्म्यावर म्हणजेच अर्ध्यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याची तपासणी करण्यासाठी त्याची जबाबदारी पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांच्यावरती देण्यात आलेली आहे. हा महत्त्वाचा निर्णय म्हणजे आता तात्काळ प्रभावाने राज्यातले जेवढे मंत्री आहेत आणि केवळ मंत्रीच नाही तर मुख्यमंत्र्यांचा सुद्धा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यांच्या ताफ्यात जी वाहनं असतात त्या वाहनांची संख्या ही निम्मी करण्यात आलेली आहे आणि याची तपासणी करण्याची जबाबदारी पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. आता तुम्ही मागच्या 2 दिवसांमध्ये बघितलं असेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे इलेक्ट्रिक कारने प्रवास करताना आपण पाहिलं. आज सकाळी मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या मागे बसलेले आशिष शेलार यांनी बुलेटवर येऊन एक प्रकारे हा मेसेज देण्याचा प्रयत्न केला की इंधन वाचवलं जाऊ शकतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय आहे किंवा दुसरा निर्णय काय आहे, मंत्री किंवा अधिकाऱ्यांनी कोणत्याही विदेश दौऱ्यांवरती जाऊ नयेत. हेच आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा देशवासियांना केलेलं होतं की तुम्ही विदेश दौरे टाळा, पैसा वाचवा, इंधन वाचवा, ऊर्जा वाचवा. आता महाराष्ट्र सरकारने सुद्धा राज्यातल्या मंत्र्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना एक प्रकारे विदेश दौरे करण्यापासून मनाई केली आहे किंवा न जाण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये. तिसरा महत्त्वाचा निर्णय काय आहे, गरज नसताना शासकीय विमान किंवा हेलिकॉप्टरचा वापर टाळा, त्याऐवजी नियमित विमान सेवेचा वापर करावा. आता हा सुद्धा पैसा वाचवण्याच्या दृष्टीने एक प्रकारे महत्त्वाचा निर्णय आहे, कारण कुठलाही मंत्री किंवा अधिकारी शासकीय विमानाने प्रवास करत असेल तर त्याला मोठ्या प्रमाणात खर्च येतो, म्हणजे तो खर्च लाखोंमध्ये असतो. पण जर तोच मंत्री किंवा अधिकारी नियमित विमान सेवेने प्रवास करायला गेला तर मग तो खर्च काही हजारांवरती सुद्धा येऊन ठेपू शकतो. म्हणजे मंत्री किंवा अधिकारी हे चार्टर्ड प्लेनने प्रवास करत असतात आणि सार्वजनिक विमान सेवेने जर प्रवास झाला तर तिथे सुद्धा खर्च वाचू शकतो. हा निर्णय क्रमांक 3. चौथा निर्णय काय सांगतोय सरकारचा, तर अधिकारी आणि मंत्र्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा आणि 1 दिवस असा प्रयोग करून बघावा. आता याच्यामध्ये सार्वजनिक वाहतुकीचा अर्थ आहे की तुम्ही जर मंत्रालयात येत असाल किंवा शासकीय कार्यालयामध्ये राज्यभरामध्ये, तर तुम्ही तुमच्या वैयक्तिक वाहनांचा वापर करू नका किंवा शासकीय वाहनांचा वापर करू नका. तर त्या जागी तुम्ही काय करू शकता, तर मेट्रो आहे, लोकल आहे किंवा बस आहे किंवा निमशहरी भागामध्ये सुद्धा तुम्हाला शासकीय किंवा महानगरपालिकेच्या गाड्या मिळतील, त्याद्वारे प्रवास करा. त्या ST बस असेल, म्हणजे सार्वजनिक वाहतुकीचा जर वापर केला तर त्याद्वारे इंधनही वाचेल आणि तुमचे पैसे वाचू शकतात. हा दुसरा मुद्दा. पण हा प्रयोग 1 दिवस करून बघावा असं सुद्धा याच्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. हा आहे निर्णय क्रमांक 4. आणि 5 निर्णय क्रमांक काय सांगतोय, तर प्रत्यक्ष बैठका घेण्याऐवजी ऑनलाईन बैठका घेण्यात याव्यात. आता सरकारी पातळीवरती ज्या वेळेला बैठका होत्या तर त्या बैठका सभागृहामध्ये प्रत्यक्ष अनेक अधिकारी आणि तत्सम लोकांच्या उपस्थितीमध्ये घेतल्या जातात. पण ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात की तुम्ही सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करा, इंधनाची बचत करा, पैशांची बचत करा आणि
बैठका सुद्धा ऑनलाईन घ्या अशा प्रकारचं आवाहन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं होतं. एवढंच नाही तर वर्क फ्रॉम होम करण्याचं सुद्धा आवाहन मोदी यांनी केलेलं होतं. त्यामुळं महाराष्ट्र सरकारने सुद्धा आता इथून पुढे ऑनलाईन बैठका घेण्याचं निश्चित केलेलं आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठका होतील असं यामध्ये नमूद करण्यात आलंय. 6वा निर्णय महाराष्ट्र सरकारचा काय आहे? शासनाने वितरित केलेल्या वाहनांचा काटेकोरपणे आढावा घेण्यात यावा. हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे, कारण मंत्री, अधिकारी आणि महाराष्ट्र सरकारशी संबंधित जी लोक आहेत त्यांना शासकीय वाहनं उपलब्ध होत असतात, ते पोलिसांना सुद्धा होतात, आणि जी वाहनं आहेत त्यांचा काटेकोरपणे आढावा घेण्यात यावा अशा प्रकारचं एक प्रकारे निश्चित करण्यात आलेलं आहे सरकारकडून. अर्थात पोलीस हे वेगळ्या कॅटेगरीमध्ये येत आहेत, कारण त्यांना ते कामाचा भाग म्हणून त्या वाहनांचा वापर करावा लागतो. 7वा निर्णय याच्यामध्ये आहे अनावश्यक होर्डिंग आणि फ्लेक्सवरती कारवाई करण्यात यावी. डेकोरेटिव्ह पद्धतीच्या लाइटिंगचा वापर टाळण्यात यावा. आता अनावश्यक होर्डिंग आणि फ्लेक्स, आता तुम्ही जर मेट्रो शहरामध्ये जर बघितलं तर फ्लेक्स आणि होर्डिंग लावण्याची जे किमती असतात किंवा त्याची जी काही रक्कम असते ती फार मोठी असते. मग ते पैसे वाचवण्यासाठी सरकारने काय केलंय, होर्डिंग्स आणि फ्लेक्सवरती कारवाई करावी अनावश्यक, गरज नसलेली, आणि डेकोरेटिव्ह लाइटिंगचा वापर करणं टाळावं असं सुद्धा सरकारने निर्णय घेतले. आता तुम्हाला हे मी 7 सरकारचे महत्त्वाचे निर्णय हे वाचून दाखवले आणि तुम्ही सुद्धा ग्राफिक्सच्या माध्यमातून ते बघितले. तुम्हाला लक्षात आलं असेल की सरकारी पातळीवरती, शासकीय पातळीवरती ऊर्जा, इंधन आणि पैसा या तीन गोष्टींची बचत करण्यासाठी आता एक प्रकारे ॲक्शन मोडवरती आलेली पाहायला मिळते. ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांना आवाहन करतायत की तुम्ही इंधन, ऊर्जा आणि पैशांची बचत करा. त्याचबरोबर आता सरकारी खर्चावरती नियंत्रण, इलेक्ट्रॉनिक व्हेकल म्हणजेच इलेक्ट्रिक गाडीला त्याच्या वापराला प्रोत्साहन, सोबतच सरकारी प्रवासावरती निर्बंध, म्हणजे शासकीय खर्चातून सार्वजनिक वाहतूक वापराचा प्रचार, अशा प्रकारचे 3 ते 4 महत्त्वाच्या गोष्टी या सरकारच्या निर्णयाच्या आपण ज्याला म्हणूयात केंद्रस्थानी ठेवण्यात आलेल्या होत्या. त्यामुळं आता या निर्णयाला जनता कसं पाहिल, कारण अनेकदा चर्चा असते की जर मोदी हे जनतेला आवाहन करत असतील तर मग नेते एवढा लवाजमा घेऊन प्रवास का करतात. पण आता सरकारने या घेतलेल्या निर्णयाबद्दलची सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे. तुम्हाला सगळ्या प्रकारांबद्दल काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.